नमस्कार, मी सरिता आपले सर्वांचे रुचिरा डिलिशियस फूडमध्ये मनापासून स्वागत करते। आज आपण या अनेक भाज्यापासून खमंग अशी रेसिपी करणार आहोत। सर्व भाज्या अगदी थोड्या थोड्या घेतलेल्या आहेत। कोबी घेतलेला आहे, मटार, कोथिंबीर, तांदूळाची भाजी एकदम बारीक चिरून घेतलेली आहे स्वच्छ धुवून, मेथीची भाजी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे, थोडंसं गाजर, 2 हिरव्या मिरच्या, 5-6 लसूण पाकळ्या, छोटासा कांदा, गवारीच्या शेंगा, ह्या सर्व भाज्या एकदम बारीक कट करून घ्यायच्या। मी चॉपरमध्ये घालून बारीक कट करणार आहे। गवारीच्या शेंगा घालत आहे, लसूण, कांदा, हिरव्या मिरच्या थोड्याशा कट करून, गाजर देखील कट केलेला आहे, मटार, कोबी एकदम बारीक करून घेऊया। जर चॉपर नसेल तर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून मिक्सर चालू बंद करून ओबडधोबड बारीक करून घ्यायचं। पहा बारीक कशा कट करून घेतलेल्या आहेत भाज्या। कट केलेल्या भाज्या एका वाटीमध्ये घालून घेतलेल्या आहेत। पूर्ण वाटी अशी शिगोशिक भरलेली आहे। सर्व भाज्या ह्या बाउलमध्ये घालून घेते। आता यामध्ये कोथिंबीर ही घालू। ह्या जरी दोन्ही भाज्या मोजल्या तर परत 1 वाटी होतात। हे देखील यामध्ये मिक्स करते। सर्व भाज्या मिळून 2 वाट्या झालेल्या आहेत। भाज्यामध्ये आता गव्हाचं पीठ घालून घ्यायचं। 2 वाटी भाज्या आहेत, 2 वाटी गव्हाचं पीठ घालून घ्यायचं। इतर पदार्थ घालून घेऊयात। बारीक 1 चमचा हळद म्हणजे मोठा पाव चमचा हळद घालून घेतलेली आहे। 1 चमचा धने जिरे पूड, 1 चमचा तीळ, 1 चमचा तिखट, हिरव्या मिरच्या देखील घातलेल्या आहेत। त्यासाठी तिखट मीठ आपल्या चवीनुसार घालायचं आहे। चवीनुसार मीठ अर्धा चमचा घेतलेला आहे। 1 वाटी पाणी घालून घेते सुरुवातीला। यात आणखीन 1 वाटी पाणी घालून घेऊया, कारण 2 वाटी पीठ घेतलेलं आहे आपण, त्यामुळे घालताना सुरुवातीला 2 वाटी पाणी घालूया। सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊ। आणखीन अर्धी वाटी पाणी घालून घेत आहे। एकूण 2.5 वाटी पाणी घालून घेतलं आहे। खूप पातळ नाही, खूप घट्ट नाही, असं आपण हे मिश्रण तयार करून घ्यायचं। पीठ भाजी व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं। हेल्दी नाश्ता आहे। यामध्ये दही, सोडा, काही घालायचं नाही आपल्याला। गॅसवर तवा ठेवलेला आहे, त्याला तेल लावून घेऊ। तवा चांगला कडक तापू द्यायचा आपल्याला। कडकडीत तवा तापला आहे, त्यावर पाणी टाकून कपड्याने तवा पुसून घेऊया। गॅसची फ्लेम हाय ठेवायची। त्यावर हे तयार केलेलं मिश्रण टाकून घ्यायचं। खूप पातळ करायचं नाहीये, कारण सर्व भाज्या आपण कट करून घातलेल्या आहेत। जाडच असं हे धिरडं करून घ्यायचं। गॅसची फ्लेम मीडियम करून धिरडे आपल्याला चांगलं वाफवून घ्यायचं। बाजू सुकत आली वरची की त्यावर तेल टाकून घ्यायचं कडेला वर। बाजू पलटून घेऊ। दोन्ही बाजूंनी खरपूस असं धिरडं भाजून घ्यायचं। स्लो मीडियम गॅसवरच आपल्याला दुसरी बाजू देखील चांगली भाजून घ्यायची आहे। 1.5-2 मिनिटांमध्ये दुसरी बाजू देखील चांगली भाजून झालेली आहे। एकदम झटपट असे मिक्स भाजी घालून धिरडे तयार झाले आहे। तवा चांगला पुसून घ्यायचा आहे। दुसरं धिरडं करून घेऊया। अगदी 2-2 मिनिटांमध्ये एक धिरडे लगेच तयार होतात। एखाद्या दिवशी भाजी चपाती करण्याच्या ऐवजी आपण असे मिक्स व्हेज धिरडे करून चटणी सॉस सोबत खाऊ शकतो। दुसरी बाजूही झालेली आहे, काढून घेऊया। पहा 2 धिरडे बघता बघता तयार झालेले आहे। ही रेसिपी आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओ लाईक शेअर नक्की करा। धिरड्यासोबत खाण्यासाठी चटणी घेतलेली आहे। ही चटणी थंडीत खाण्यासाठी खास तयार केलेली शेंगाची चटणी आहे। त्याची रेसिपी चॅनलवर आहे, ती देखील तुम्ही पाहू शकता। वाटीभर घेतलेली आहे, ती या बाउलमध्ये घालून घेते। त्याच वाटीने 1 वाटी पाणी यामध्ये घालून घ्यायचं। जेवढी चटणी तेवढंच पाणी घातलेलं आहे। जर आपल्याला चटणी पातळ पाहिजे असेल तर तुम्ही पाणी वाढवू शकता। चटणी व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे। या चटणीला आता खमंग तडका देऊयात। गॅसवर छोटी कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये अगदी 1 चमचा तेल घालून घ्यायचं। तेल चांगलं कडक तापलं, त्यात पाव चमचा मोहरी घालून घेऊ। मोहरी तडतडत आहे, पाव चमचे जिरे घालायचे।
छोटा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, तो देखील घालून घ्यायचा आहे. कांदा तेलामध्ये लाल होऊ द्यायचा नाहीये. लगेच कढीपत्ता घालून घेऊया, थोडासा हिंग. कांदा हा तेलात थोडासाच परतून घ्यायचा आहे, कारण चटणीला तडका देण्यासाठी कांदा लाल करायची गरज नाहीये. कुरकुरीत कांदा चांगला लागतो. गॅस बंद करून घेते. हा कांद्याचा केलेला तडका आपण चटणीत घालून घेऊया. यात थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची. चव चांगली येण्यासाठी पाव चमचा साखर घालून घ्यायची. व्यवस्थित मिक्स करून घेऊ चटणी. धिरड्यासोबत खाण्यासाठी चटणी देखील तयार झालेली आहे. मी तयार असलेल्या शेंगाच्या चटणीलाच मस्त कांद्याचा तडका दिलेला आहे. अशी ही तडका दिलेली चटणी खायला अतिशय चविष्ट लागते. आपण घरी नक्की करून पहा. अनेक भाज्या मिक्स करून आपण असे गव्हाच्या पिठामध्ये व्हेज धिरडे केलेले आहे. असे हे धिरडे भाजी चपातीच्या ऐवजी आपण झटपट तयार करू शकतो. त्या निमित्ताने आपल्या शरीरामध्ये न आवडणाऱ्या भाज्या देखील जातात. सोबत खाण्यासाठी चटणी देखील केलेली आहे. याची रेसिपी चॅनलवर आहे, ते देखील तुम्ही पाहू शकता. ही रेसिपी आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओ लाईक शेअर करा. पुन्हा आपण भेटूया अशाच खमंग रेसिपीसह. कायम स्वस्थ रहा, मस्त रहा. धन्यवाद.